श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मानुसार किचनमध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजे याविषयी खूप सविस्तर सांगितलं आहे. स्वयंपाकगृह स्त्रियांसाठी हक्काची जागा आहे. तव्याचा वापर चपाती आणि भाकरी करण्यासाठी करतो. आपण तव्याच्या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार आपल्या किचनमध्ये तव्याचे महत्त्व खूप आहे. किचनमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या तवा आणि कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात. हिंदू धर्मानुसार तवा कधीही पालता ठेवू नये. तवा पालता ठेवल्यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. घरात ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी तवा पालता ठेवतात. यावरून असे समजले जाते की घरात स्वयंपाक केला जाणार नाही. घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यास तव्याचा वापर बंद केलेला आहे हे दाखवण्यासाठी देखील तवा पालता ठेवला जातो. घरातील एखादी व्यक्ती स्वतःहून माहिती असून देखील तवा पालता ठेवत असेल तर हे एक अशुभतेचे लक्षण आहे. यामुळे घरामध्ये चुकून सुद्धा तवा पालथा ठेवू नये. आपल्या घरामध्ये खूप वर्षांपासून एकच तवा वापरू नये. दररोज आपण त्या तव्यावर स्वयंपाक करत असल्यामुळे त्यावर तेलाचा थर जमा होतो. तवा खूप स्वच्छ घासून सुद्धा थर निघत नाही. काही घरामध्ये तेलाचे थर जमा झालेले तवे असतात. सतत वापरल्यामुळे ते तवे काळेकुट्ट होतात. अशा तव्यावर बनवलेली भाकरी किंवा चपाती आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. खूप काळापर्यंत आपण तुटलेला किंवा तडा गेलेला तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला दोष लागतो. अशा परिस्थितीमध्ये आपण कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. आपण कायम गरीब राहतो. तव्याचे काम झाल्यानंतर स्वच्छ करून जागेवर व्यवस्थित ठेवावे. गरम गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. यामुळे आपल्या घरामध्ये खूप तंटे होतात. म्हणून तवा थंड झाल्यानंतरच त्याच्यावर पाणी टाकावे. तवा आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे. या गोष्टी केल्याने जीवनात सुख शांती प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.